नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून डॉक्टरांना दाखवल्यानंतर अनिता घरी पोहोचली. तेव्हा मदनने रागाच्या भरात तिच्या थोबाडीत मारली आणि म्हणाला, माझे पैसे चोरण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा अनिता अगदी नम्रपणे म्हणाली, नवऱ्याचे पैसे घेणे ही चोरी होत नाही आणि मी ते पैसे कोणत्याही चुकीच्या कामासाठी घेतलेले नव्हते. मला पैशांची गरज होती म्हणून मी पैसे घेतले. हे ऐकून मदन संतापला आणि म्हणाला, तू पोटदुखीचं नाटक केलंस आणि तू जेवण बनवले नाहीस, वर गपचूप माझे पैसे घेऊन ते पैसे बर्बाद करत आहेस. मदनचे असे बोलणे ऐकून आणि त्याला खूपच राग आला आणि ती रागातच म्हणाली, जर तुम्हाला माझी जबाबदारी उचलायचीच नव्हती तर तुम्ही माझ्याबरोबर लग्न तरी का केलं? आपल्या बायको बरोबर असं कोणी वागतो का? त्यावर मदन रागातच म्हणाला, मी तुला फुकटची उचलून आणलेली नाही. तुझ्या काकांना मी 10,000 रुपये दिले आहेत आणि तुझ्यासारख्या बायकांची अक्कल ठिकाणावर कशी आणायची हे मला चांगलेच ठाऊक आहे. तुला काय वाटते, तू माझी पहिलीच बायको आहेस? नाही, तू येण्या अगोदर माझ्या 2 बायका होत्या आणि त्या हे जग सोडून निघून गेल्या आहेत. अगं, तुझ्या तर फक्त पोटातच दुखत आहे. तुला कॅन्सर वगैरे झालेला नाही, त्यामुळे एवढे नखरे दाखवण्याची काहीच गरज नाही. तुझे काम फक्त माझ्या गरजा भागवणे आणि माझी काळजी घेणे एवढेच आहे. तुला काय वाटते, तू पोटदुखीचे कारण समोर करून तुझ्या रात्रीच्या कर्तव्यापासून वाचू शकशील? असे बोलून मदनने अनिताच्या मनगटाला पकडून तिला वाकवण्याचा प्रयत्न केला. पण आज अनिताच्या संयमाची परिसीमा झाली होती. तिने पटकन मदनचा हात धरला आणि त्याला मागे ढकलले. शेवटी अनिता कोणती नाजूकशी कळी नव्हती. ती गावात वाढलेली मेहनती मुलगी होती, ज्या मुलीने जंगलातून लाकडे तोडून आणून आपला उदरनिर्वाह केला होता. ती मुलगी नाजूक कशी असू शकते? मदनने तिला समजून घेण्याची चूक केली होती. केवळ आपल्या नात्याला संधी दिल्याने आणि नवऱ्याचा विचार केल्यामुळे अनिता आजपर्यंत गप्प राहिली होती. पण साधे राहून या जगात काहीही साध्य होत नाही हे तिच्या लक्षात आले होते. लोक फक्त आपला गैरफायदा घेऊन कायम वेदनाच देतात. म्हणून अनितानेही हा अन्याय सहन न करण्याचा निर्णय घेतला होता. अनिताची ही बदललेली वृत्ती पाहून मदन थक्क झाला. त्याच्या मेंदूने क्षणभर काम करणेच बंद केले. पण पुढच्याच क्षणी मदन रागाने फुसकारत पुढे सरकला. तेव्हा अनिताने भाजी कापण्याची सुरी पुढे केली आणि मदनला म्हणाली, हे बघ, पुरे झाले. तुला माझ्याशी जेवढं वाईट करायचं होतं तेवढं तू केलंस. यापुढे मला हात लावण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस, नाहीतर चांगले होणार नाही. अनिताचे डोळे रागाने लाल गुंद झाले होते. ते रागीत डोळे पाहून मदन जागीच थांबला. पण तरी सुद्धा तो स्वतःला अनिता समोर मजबूत दाखवण्यासाठी त्याने रागातच पाण्याने भरलेला मडका उचलला आणि जमिनीवर आपटला आणि बडबडू लागला, मी पण बघतोस तू घरात कशी शांततेची झोप घेतेस ते. अशी बडबड करत मदन घरातून बाहेर पडला. खरं तर आज अनिताचे रुद्र रूप पाहून मदन खूप घाबरला होता. त्याच्या पुरुषत्वाला मोठी ठेच पोचली होती. त्याला भीती वाटत होती की अनिताने उलट आपलीच पिटाई केली तर काय होईल. म्हणून उरलेला स्वतःचा आत्मसन्मान तसाच ठेवण्यासाठी तो घरातून बाहेर पळाला होता. पण अनिताचा श्वास आता वाढला होता. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली होती. तिने आपल्या हातातील सुरी बाजूला ठेवली आणि अंथरुणावर जाऊन पडली. तिच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. खरं तर अनिता काय विचार करून या शहरात आली होती? तिच्या काकूंनी तिला किती सारे स्वप्न दाखवले होते. पण आज काकांचे खरे रूप समोर आल्यानंतर अनिताच्या मनात त्यांच्याविषयी घृणा निर्माण झाली. वाचक हो, त्यावेळेला फोनचा जमाना नव्हता आणि अनिताला लिहिता वाचता येत नव्हते. त्यामुळे तिच्या काकांचा जवळपास तिच्यासोबतचा संपर्क तुटला होता. पण आज अनिताला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती विचार करू लागली, इथे नरकासारखं जगण्यापेक्षा मी माझ्या गावी परत गेले तर बरं होईल. निदान गावातील लोकांमध्ये तरी मला इतकं असुरक्षित वाटणार नाही. आता तिला तिच्या काकांना भेटून तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची होती की त्यांनी असं का केलं. सगळं माहीत असूनही त्यांनी तिचं लग्न अशा मुलाशी कसं करून दिलं. आणि त्याने त्या क्षणी आपले कपडे आणि काही जरुरी सामान बांधून एक गाठोडे तयार केले. त्यानंतर तिने स्वतःसाठी जेवण बनवले. जेवण जेवल्यानंतर तिने औषधे घेतली आणि आरामात अंथरुणावर पडली. घराचा दरवाजा तिने आतून बंद केला होता, कारण मदन येऊन परेशान करायला नको. मदन तर तसाही घाबरला होता, म्हणून तो दारूच्या अड्ड्यावर गेला होता. तिथे गेल्यानंतर जसजशी त्याची नशा वाढत जात होती तसा तो अनिताचा बदला घेण्याचा विचार करत होता. तर इकडे अनिता जेव्हा संध्याकाळी झोपून उठली तेव्हा तिच्या पोटातील दुखणे थांबले होते. म्हणून तिने आपली औषधं सोबत घेतली आणि एका हातात गाठोडे घेऊन ती घरातून बाहेर पडली.
तिने कधी विचार सुद्धा केला नव्हता की ज्या घरात ती एवढी सारी स्वप्न घेऊन आली होती ते घर तिला कधी अशा प्रकारे सोडावे लागेल. अनिता रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिने चौकशी केली आणि तिच्या गावाला जाणाऱ्या ट्रेनचे तिकीट काढून ती ट्रेन येण्याची वाट पाहू लागली. पहिल्यांदाच ती अशा प्रकारे एकटी प्रवास करणार होती, त्यामुळे तिचं मन खूप घाबरलं होतं. पण अशा परिस्थितीमध्ये हिंमत बाळगण्याची गरजच होती. तिच्या गावाकडे जाणारी ट्रेन 1 तास उशिराने धावत होती. आता रात्र होऊ लागली होती. तर इकडे मदन आता नशेमध्ये घरी पोहोचला होता. त्याने विचार केला होता की घरी जाऊन आणि त्याची चांगलीच खबर घेतो. पण घरी गेल्यानंतर त्याने पाहिले तर घराचा दरवाजा उघडाच होता आणि घरात तर कोणीच नव्हते. हे सर्व पाहून मदनला खूप राग आला. पण नशेमुळे त्याची पावले अडखळत होती आणि त्याच्यात चालण्याची ताकद उरली नव्हती. म्हणून त्याने अंग बेडवर टाकून दिले आणि मग त्याला कधी झोप लागली ते त्याला कळलेच नाही. तर इथे अनिताच्या गावाकडे जाणारी ट्रेन रात्री उशिरा आली. अनिता ट्रेनमध्ये बसली. वाटेत तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. तिचे मन खूप अस्वस्थ होत होते. ती सकाळी 6 वाजता तिच्या गावच्या स्टेशनवर पोहोचली. स्टेशनच्या बाहेर आल्यावर ती घोडागाडी घेऊन तिच्या गावाकडे निघाली. अर्ध्या तासात ती तिच्या गावात पोहोचली. वाटेत तिला भेटलेले सर्व लोक तिच्याकडे जाऊन तिची आपुलकीने विचारपूस करत होते. अनिता आपल्या कच्च्या घराबाहेर जाऊन पोहोचली. एवढे दिवस तिथे कोणीही साफसफाई केली नव्हती, त्यामुळे आतमध्ये धूळ आणि घाण पसरली होती. पण आता शेजारचे लोक येऊन तिच्या घराची साफसफाई करू लागले होते. शेजारची शांता काकू तिच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली आणि तिची चौकशी करू लागली. एवढ्या लोकांचे प्रेम मिळताच अनिताच्या आतमध्ये दडलेले दुःख बाहेर निघाले. अनिता म्हणाली, माझ्या काका काकूंनी मला खूप मोठा धोका दिला आहे. त्यांनी काही पैशांसाठी माझं लग्न एका अशा माणसासोबत करून दिले ज्याचे अगोदरच 2 लग्न झाले होते आणि त्याच्या 2ही बायका या जगात नाही आहेत. हे ऐकून सर्व लोक हैराण झाले. तेव्हा शांता काकू म्हणाली, जाऊ दे बाळा, तुझ्या काका काकूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. तुझ्या काकूला मागच्याच महिन्यात सर्पदंश झाला आणि ती मेली आणि तुझ्या काकांना सुद्धा आता लकवा झाला आहे आणि ते जागेवरच पडून आहेत. त्यांचा मुलगा आणि सून त्यांना विचारत सुद्धा नाहीत. हे ऐकून अनिता हैराण झाली. शांता काकू म्हणाल्या, आमच्याकडे तुझा पत्ता नव्हता म्हणून आम्हाला तुला काहीच कळवता आले नाही. तेव्हा अनिताच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, माझ्या काका काकूंनी माहीत नाही कोणत्या जन्माचा बदला घेतला आणि मला त्या नरकामध्ये ढकलून दिली. त्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. एवढं बोलून अनिता जोर जोरात रडू लागली. तेव्हा शांता काकू अनिताच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, रडतेस का मुली? आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत ना. बरं झालं तू गावी परत आलीस. आम्ही सर्व मिळून तुझी काळजी घेऊ. तुला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही आहे. शांता काकूचे हे शब्द ऐकून अनिताला जणू काही खूप मोठे सुख मिळाल्यासारखे वाटू लागले. त्या दिवसानंतर अनिता गावातच राहू लागली. ती अगोदर सारखी जंगलात जाऊन लाकडे तोडून विकू लागली आणि स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशातून 2 वेळचं जेवण जेवत होती. ती आता आपल्या काकांच्या घराकडे चुकून सुद्धा जात नव्हती. ती हळूहळू स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच एक दिवस मदन तिथे आला आणि अनिताला धमकावत म्हणू लागला, तू अजूनही माझी बायको आहेस म्हणून तुला माझ्यासोबत यावं लागेल. कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत, पण तू तर लगेचच रागाने निघून आलीस. मी आता तुला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. चल आपण शहरात जाऊया आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया. अनिता मैदानचा चेहरा पाहूनच खूप क्रोधित झाली होती. ती म्हणाली, मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही. मी सर्व काही खूप मागे सोडून आली आहे. तुला सुधारण्यासाठी जेवढ्या संधी द्यायच्या होत्या तेवढ्या मी दिल्या आहेत. आता मला तुझ्याकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही. मला यापुढे तुझ्याकडून काहीही नको. तेव्हा मदन अनिताला धमकी देऊ लागला. आता मात्र गावातील सर्व लोक एकत्र झाले होते. तेव्हा शांता काकू पुढे येऊन मदनला म्हणाल्या, अरे भल्या माणसा, तू अनिताला एकटी समजू नकोस आणि जर का तू हिच्याबरोबर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर तुझे काय होईल याचा फक्त विचार कर आणि त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तर जाणारच. म्हणून तुझी भलाई ह्यातच आहे की तू शांतपणे इथून आल्या पावली परत जा. गावातील लोकांचे रुद्र रूप पाहून मदन खूपच घाबरला आणि तिथून अगदी गपचूपपणे निघून गेला. तेव्हा मात्र अनिताने सुटकेचा निश्वास टाकला की त्या घाणेरड्या माणसापासून माझी सुटका झाली. आता अनिता खूपच कष्ट करून आपले आयुष्य आनंदाने जगत होती. तिच्याकडे फारसे पैसे वगैरे नव्हते, पण रोजच्या रोज स्वतः कष्ट करून कमावत होती आणि पोटभर कष्टाची भाकरी खात होती. अशातच एक दिवस शांता काकूच्या सुनेचा भाऊ दिनेश त्यांच्या घरी आला होता. जेव्हा त्याने अनिताला पाहिलं
तेव्हा तो मनातल्या मनात तिला पसंत करू लागला. मग त्याने अनिताची जेव्हा चौकशी केली तेव्हा तिच्या आयुष्यातील संघर्ष त्याला समजल्यानंतर त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी अजूनच आपुलकी निर्माण झाली. म्हणून तो आपल्या बहिणीच्या सासूला म्हणजे शांता काकूंना म्हणाला की मला अनिताचा हात मागायचा आहे. तेव्हा शांता काकू खूपच आनंदित झाल्या आणि म्हणाल्या, बाळा, त्या मुलीने खूप दुःख पाहिले आहेत. जर तू त्या मुलीचा हात मागितलास तर खूपच पुण्याचे काम होईल. मग शांता काकूंनी अनिताला बोलवून दिनेश विषयी सांगितले. तसे तर अनिता लग्नाच्या नावाने घाबरत होती, पण शांता काकूंनी तिला नीट समजावले आणि दिनेश कसा मुलगा आहे, त्याचा व्यवहार कसा आहे त्याविषयी सर्व गोष्टी समजावून सांगितल्यानंतर अनिताचे सुद्धा मन परिवर्तन झाले. पुढे काहीच दिवसांनी एका मंदिरामध्ये दिनेश आणि अनिताचे लग्न झाले. ते लग्न होण्या अगोदर दिनेशने वकिलामार्फत अनिताच्या पहिल्या नवऱ्याला मदनला घटस्फोटाचे पेपर आणि त्याच्या संमतीने आणि सहीने पाठवून दिले होते. जेव्हा अनिताचे दिनेश बरोबर लग्न झाले तेव्हा तिचे जग जणू काही बदलून गेले. दिनेश तिला खूप प्रेमाने ठेवत होता. तो तिची प्रत्येक गोष्ट पूर्ण करत होता. त्यामुळे अनिता सुद्धा दिनेशला भरभरून प्रेम देत होती. पुढील एका वर्षातच अनिता आणि दिनेशच्या घरामध्ये एक गोंडस मुलीने जन्म घेतला. त्या मुलीचे नाव त्यांनी परी ठेवले. परी दिसायला जेवढी सुंदर होती तेवढी गुणांनी सुद्धा समृद्ध होती. कारण अनिता जरी गरीब असली, तिचे आई बाबा ती लहान असतानाच तिला सोडून गेले असले तरीही तिने तिचा प्रामाणिकपणा, इमानदारी कधीही सोडली नव्हती. तेच संस्कार तिने तिच्या मुलीवर केले होते. अशा प्रकारे आज अनिता आपले आयुष्य दिनेशच्या साथीने अगदी सुखासमाधानाने जगत आहे. म्हणूनच ती देवाचे धन्यवाद मानते, कारण देवाने दिनेशच्या रूपात तिच्या आयुष्यात प्रेमच प्रेम भरले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.